सविस्तर माहिती अशी की काल दिनांक 11 डिसेंबर वार बुधवार रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात भोजनातून 22 मुलींना विषबाधा झाल्याची घटना घडली असून त्यांना तात्काळ विसरवाडी येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। सर्व मुलींची प्रकृती स्थिर असल्यामुळे 21 मुलींचे उपचार विसरवाडी येथे ग्रामीण रुग्णालयात सुरू असून एका मुलीला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। उकाळा पाणी काय जेवण गेलं होतं? मसूरची डाळ, मसूरची उसळ, चवळीची डाळ, भात, पोळी आणि सोयाबीन वडी। नंतर काय त्रास झाला मग? आम्हाला होत होता आणि डोकं पण दुखायचे, चक्कर यायचे आणि अर्ध्यानं वांती झाली। असं का? हो। जेवण किती वाजता केलं होतं? 12:30-1 त्याच्यानंतर त्रास केव्हा झाला? 3:30 इथं केव्हा आले तुम्ही दवाखान्यात? 5:30 ला का? किती पोरी होते तुम्ही? 22 मध्ये किला नंदुरबार। मुलींना इथं तपासणीसाठी आणलं होतं। सध्या सगळ्या चांगल्या मुली चांगल्या आहेत सध्या, त्यांना कोणी सिरियस नाही आहे। त्यातल्या एका मुलीला थोडं अस्वस्थ वाटत होतं म्हणून तिला थोडं ऑब्झर्वेशनसाठी सिव्हिल हॉस्पिटलला आपण पाठवलं आहे। तिची प्रकृती पण आता स्थिर आहे आणि उत्तम आहे आणि बाकी 22 सगळ्या 21च्या 21 सगळ्या मुलींचं चांगलं अंडर ऑब्झर्वेशन त्यांना ठेवलेलं आहे। प्रतिनिधी अमोल भावसार। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।